नुकताच आपण 88 पोर्टल पाहिलं. 88 पोर्टलमध्ये आपण एक मॅनिफेस्टेशनचा एक वेगळा प्रकार बघितला होता. 369 हे मॅनिफेस्टेशन आपण त्यावेळेला बघितलं होतं. आता मॅनिफेस्टेशन म्हणजे काय की तुमच्या मनात जे काही आहे ती गोष्ट आपण युनिवर्सकडून मागून घेतो आणि ती युनिवर्स आपली पूर्ण करतो. म्हणजेच आपण ते मॅनिफेस्ट करतो आणि युनिवर्सकडून आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळते. तर अशा प्रकारची काही टेक्निक्स आहेत, अजूनही काही टेक्निक्स आहेत जी 55/5 आहे, 369 एक आहे, त्याच्यानंतर वॉटर मॅनिफेस्टेशन एक आहे. तर आज आपण बघणार आहोत वॉटर मॅनिफेस्टेशन. नमस्कार, मी गीता कुलकर्णी. सोलफुल कनेक्शन्स विथ गीतामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. वॉटर मॅनिफेस्टेशन हा आजचा आपला टॉपिक आहे. आता पाण्याबरोबर मॅनिफेस्टेशन कसं करायचं आपण आज शिकणार आहोत. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पहिली स्टेप तुम्ही काय घ्याल तर सगळ्यात पहिले प्लॅस्टिकमधनं पाणी पिणं सोडून द्यायचं. काचेच्या बाटलीतनं पाणी प्यायला शिकायचं. तरच तुम्ही ते मॅनिफेस्ट करू शकता. आता असं का असं जर म्हणाल, प्लॅस्टिक हे निसर्गासाठी हानिकारकच आहे, पण त्याच्यापेक्षा जर आपण काचेच्या बाटलीतनं पाणी प्यायलो तर ते निसर्गासाठीही योग्य ठरेल आणि आपल्या स्वतःसाठीही योग्य ठरेल. मग का नाही आजपासून आपण काचेच्या बाटलीचा पाण्यासाठी उपयोग करायचा. चला तर मग सगळ्यात पहिले आपण एक काचेची बाटली घेऊया. त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आपलं रोजचं. आता मी तुम्हाला दाखवते. हा असा काचेचा ग्लास तुम्ही घेऊ शकता. काचेचा ग्लास घेणं जास्ती सोयीस्कर आहे, कारण की ह्याला तुम्ही इंट्युशन देऊ शकता, इंटेन्शन देऊ शकता. तुमचं इंट्युशन एवढं पॉवरफुल करा की त्यांनी तुमचं इंटेन्शन खूप सुधारू शकेल. ह्याच्याभोवती असे दोन्ही हात पकडा आणि तुमच्या मनात जी काही इच्छा आहे, तुम्हाला 1 करोड रुपये हवे आहेत, मागा पाण्याकडे, पाणी तुम्हाला नक्की देईल. आणि अशा प्रकारे तुम्ही अशीच अजून एक पाण्याची बाटलीसुद्धा घेऊ शकता. या बाटलीमध्ये सुद्धा तुम्ही पाणी स्टोअर करून ठेवू शकता. यालाही तुम्ही इंटेन्शन देऊ शकता. ह्या इंटेन्शनमुळे तुमचा खूप फायदा होणार आहे. आजपासून तुम्ही करायला ही सुरुवात करा. ह्या ग्लासमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं इंटेन्शन सेट करू शकता. तुम्ही अगदी पैशासाठी तुमचं असेल की मला 1 करोड रुपये हवे आहेत, माझं रिलेशनशिप सुधारायला हवी आहे, मला अमुक गोष्ट हवी आहे. तुम्ही मॅनिफेस्ट काहीही करू शकता. माझी हेल्थ, माझं रिलेशनशिप, माझ्याकडे येणारा पैसा, माझे एक्झाम, आणखीन बऱ्याच गोष्टी अशा जगात आहेत की ज्या तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता. तर अशा प्रकारे ह्याला दोन्ही हाताने पकडा ग्लास आणि ह्याला मस्तपैकी इंटेन्शन सेट करा. आणि हे पाणी तुमच्याकडे मी आज 1 करोड रुपये मागत आहे, किंवा माझी हेल्थ सुधारावी असं मी मागत आहे. हे लवकरात लवकर माझं पूर्ण होऊ देत असं इंटेन्शन आपण सेट केलं. नंतर 1 घोट पाणी प्या, ठेवून द्या. फक्त एक लक्षात ठेवायचं, आपण हे जे पाणी घेतलेलं आहे प्यायला, ते पाणी अजिबात वाया घालवायचं नाही. जेवढं पाणी तुम्ही ग्लासमध्ये घेणार आहात तेवढं सगळं पाणी संपवलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला जेवढं पाणी पिता येईल तेवढंच पाणी तुम्ही ग्लासमध्ये ओतून घ्या. ह्यानंतर तुम्ही आता पाणी ओतून का द्यायचं नाही, तुम्ही सगळं पाणी पिऊ का शकता. एक साधं उदाहरण घ्या ना. आपण कोणाकडेही गेस्ट म्हणून गेलो आणि त्या गेस्ट आपण गेल्यानंतर साधारण आपल्या मध्ये अशी एक पद्धत असते की गेल्या गेल्या तुम्हाला पाण्याचा ग्लास किंवा असं काहीतरी समोर आणून ठेवला जातो. पण तो पाण्याचा ग्लास आपण पूर्ण पितो का? किंवा आजकाल प्रत्येकाकडे छोट्या छोट्या पाण्याच्या बॉटल्स पण असतात कुठल्याही फंक्शनमध्ये वगैरे. तर त्या पाण्याच्या बॉटल्स आपण सगळ्या संपवतो का? नाही. तर हे इंटेन्शन दिल्यानंतर तुम्ही असं करू शकत नाही. खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी वेस्ट करणं हाच सगळ्यात मोठा गुन्हा आहे. तर पाणी वेस्ट करू नका.
कारण पाण्याची एनर्जी जी आहे ना ती तर तुम्ही फील केलीत आणि ती जर तुम्हाला मिळाली पाण्याची एनर्जी, मी तुम्हाला वेगवेगळे टेक्निक्स आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्या टेक्निक्सनी तुम्ही पाण्याची ऊर्जा आपल्यामध्ये साठवून घेऊ शकता. तर आता हे झालं आपलं पहिलं उदाहरण की तुम्ही पाण्याचा ग्लास जेवढं पाणी घ्याल, तुम्हाला जेवढं पिता येईल पाणी तेवढंच पाणी घ्या आणि तुम्ही इंटेन्शन सेट करा. आता दुसरं उदाहरण, ही बॉटल. आता तुम्ही म्हणाल की एका वेळेमध्ये एवढी अख्खी बॉटल आम्ही संपवू का? तर नाही, तुम्ही ही बॉटल अख्ख्या दिवसभरात कधीही संपवू शकता, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत. अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही पाण्याची एनर्जी कशा प्रकारे मिळवू शकता, तर रोज रात्री झोपताना आपण बाहेरून येतो. पूर्वीच्याच काळी आपल्याकडे घराच्या बाहेर, अर्थात त्यावेळेला मोठी मोठी घरं होती, आता आपण फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो त्यामुळे आपल्याकडे काही आता मोठी मोठी घरं नसतात, पण त्यावेळेला वाडे असायचे आणि प्रत्येकाच्या घराच्या बाहेर एक छानपैकी नळ असायचा. त्या नळातनं आपण हातपाय धुवून आतमध्ये जायचो. का? तर आपल्याकडे बाहेरनं आलेली जी बॅड एनर्जी, वाईट एनर्जी जी आपण घेऊन आलेलो असतो ती आपल्या घरापर्यंत पोचू नये म्हणून. आजही काही घरांमधून मी बघते की त्यांच्या चपलांचा स्टँड हा घराच्या बाहेर असतो. का? तर तुमच्याबरोबर येणारी एनर्जी ही घराच्या बाहेरच लिमिटेड व्हावी म्हणून. तुम्ही अजून एक प्रकारेही करू शकता. रोज रात्री झोपताना पाण्याचा एक टब घ्या, त्या टबामध्ये थोडंसं मीठ टाका आणि ते छानपैकी पाय खसखसून धुवा त्या पाण्यात आणि छानपैकी ते पाय बुडवून तुम्ही हात आणि पाय दोन्ही धुवू शकता. आणि ह्याच्यामध्ये धुतल्यानंतर, आपण बुडवून ठेवल्यानंतर आपले जे काही क्लिन्झिंग होणार आहे पायाचं आणि हाताचं, त्याने तुम्हाला इंटेन्शन द्यायला खूप छान मदत होणार आहे. त्याचबरोबर तुम्ही इंटेन्शन द्यायच्या आधीसुद्धा, आता पाण्यातनं पाय काढल्यानंतर एक छोटंसं आपण रात्री झोपताना रोज मॉइश्चरायझिंग करतोच, मग ते तुमचं क्रीमनी मॉइश्चरायझिंग असो, ते तुमचं तेलानी मॉइश्चरायझिंग असो किंवा तुपानी असो, एक छोटंसं तूप, तेल किंवा क्रीम काहीही तुम्ही पायावर आणि हातावर ॲप्लाय करू शकता. त्याने तुम्हाला डबल फायदा होणार आहे. एकतर तुमचे हात आणि पायसुद्धा नरिश्ड होणार आहेत आणि त्यातनं तुम्हाला एक छान प्रकारची पाण्याची ऊर्जासुद्धा मिळणार आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की पाण्यानेच मॅनिफेस्ट का करायचं? तर पाणी हे पंचमहाभूतांमध्ये गणलं जातं, कारण हे आपल्याला युनिवर्सनेच दिलेलं एक सोर्स आहे आपल्याला. त्यामुळे पाणी तुम्हाला फार लवकर मॅनिफेस्ट करतं. दुसरं म्हणजे आपलं मानवी शरीर जे असतं ते 70% पाण्याने व्यापलेलं असतं, त्यामुळे तुमच्या शरीरातही पाणी असतं. त्यामुळे तुम्ही पटकन ते आकर्षित करू शकता. त्यामुळे ह्या दोन गोष्टींमुळे तुम्ही पाण्याबरोबर मॅनिफेस्टेशन करणं केव्हाही चांगलं. टेक्निक नंबर 2, तुम्ही लहान असताना कधी पावसात भिजला? नक्की भिजला असाल. अगदी रेनकोट आईने दिलेला असला तरीसुद्धा रेनकोट काढून मनसोक्तपणे पावसात भिजणारे किती लोक आहेत? आलं ना चेहऱ्यावर हसू? येस, प्रत्येकाने हे लहानपणी एकदा तरी ही गोष्ट केलेली आहेच आहे. पावसात भिजणं हे केव्हाही खूप चांगलं मॅनिफेस्ट तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये, कारण ते नॅचरल वॉटर आहे, तुम्हाला युनिवर्सनी दिलेली ती देणगी आहे. सो जेव्हा आत्ता पावसाळ्याचा सीझन चालू आहे, आत्तापर्यंत जर तुम्ही एकाही पावसात भिजलेला नसाल तर तुम्ही पावसामध्ये खेळायला जा. तुमच्याकडे लहान मुलं असतील तर लहान मुलांना घेऊन जा किंवा बाईकवरून एक राईड करा, पावसात आपोआप भिजणं होईल, है की नाही? तर अशा प्रकारे पावसात भिजणं हे केव्हाही चांगलं. तुम्हाला ती पावसाची एनर्जी जी मिळते त्या एनर्जीने तुम्ही आपोआप शुद्धीकरणाकडे वळता. तिसरं टेक्निक तुम्हाला सांगते मी पाण्याशी जॉईन होण्याचं. तिसरं टेक्निक म्हणजे आपण रेनी पिकनिक खूप काढतो. रेनी पिकनिकमध्ये आजकाल सगळेजण रिसॉर्टवर जातात, त्या स्विमिंग टँकमध्ये बुडतात, तिथे एन्जॉय करतात, निशाणा रील बनवता, हो की नाही? तर ह्याच्यापेक्षा तुम्ही एखादा छानपैकी नॅचरल सोर्स असलेला धबधबा असेल, जिथे सेफ असेल,
सेफ धबधबा असेल अशा ठिकाणी जा, किंवा तुमच्या गावात जर एखादी नदी असेल तर त्या नदीवरनं जे खळखळत येणारं पाणी आहे, पण त्याला खळखळ पाहिजे, संथ नदी नको, खळखळ असणारं पाणी जिथे असेल त्या नदीमध्ये जाऊन डुंबा मनसोक्त. अशा प्रकारे जर तुम्ही अजून मॅनिफेस्ट केलं तर तुम्हाला हा तिसरा फंडा मी सांगितलेला आहे पाण्याशी जुळण्याचा. तर अशा प्रकारे 3 प्रकार मी आत्तापर्यंत तुम्हाला सांगितले. आता आपण चौथ्या प्रकाराकडे वळूया. तुम्हाला मगाशी मी सांगितलं की तुम्ही पावसामध्ये भिजायला जा. अजून एक चौथा प्रकार मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही हे जे पावसाचं पाणी असतं ना, तर ते तुमच्या घरात छोट्या म्हणजे गच्चीमध्ये, गॅलरीमध्ये एखादी छोटीशी अशी जागा असेल की जिथनं खिडकीतनं तुमच्या पावसाचं पाणी घरात येतं आहे, अशा ठिकाणी एक काचेचा बाऊल ठेवा. त्या काचेच्या बाऊलमध्ये पावसाचं पाणी गोळा करा आणि ते गोळा केलेलं पाणी एका छोट्याशा, म्हणजे आता तुम्हाला सांगायचंच झालं तर आजकाल छानपैकी मिल्कशेक्ससाठी एक छोटीशी काचेची बाटली मिळते है ना, तर त्या काचेच्या बाटलीमध्ये भरून तुमच्या देवघरात तुम्ही ठेवू शकता. किंवा आता फॉरेनमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी जर सांगायचं झालं तर तिथे देवघरं असतीलच असं गॅरंटी आपण देऊ शकत नाही, पण त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या नॉर्थ म्हणजे उत्तर दिशेला ही बाटली भरून ठेवू शकता. ह्यानी तुम्ही काय करता, या सगळ्या टेक्निक्सनी तुम्ही काय करता, तर जी युनिवर्सकडनं पाण्याच्या रूपात आपल्याकडे आलेली ऊर्जा आहे त्याची साठवण तुम्ही करता. त्यात तुम्हाला तुमच्या शरीरातलं 70% पाणी पण जे आहे तेही तुम्हाला मदत करत असतं. तर अशा दोन्हीचा संगम घडून आल्यामुळे तुमचं मॅनिफेस्टेशन वॉटर टेक्निक जे आहे ते तुम्हाला लवकरात लवकर साध्य करण्यासाठी मदत करतं. तर अशा प्रकारचं मॅनिफेस्टेशन तुम्ही करून बघा आणि हे मॅनिफेस्टेशन 21 दिवस ते 45 दिवस इथपर्यंत तुम्ही करू शकता. 45 दिवस कशाला? अहो खरं सांगायचं ना तर माझा अनुभव असा आहे की तुम्हाला एवढे दिवससुद्धा लागत नाहीत आणि तुम्हाला ती गोष्ट पटकन मिळायला सुरुवात होते. एक मात्र नक्की लक्षात ठेवा की तुमचं इंटेन्शन तुम्ही जेव्हा सेट करता तेव्हा तुमचं इंटेन्शन हे चांगल्या प्रकारचं असलं पाहिजे, तुमचं वे ऑफ थिंकिंग चांगलं असलं पाहिजे. कारण तुम्ही 1 करोड रुपये पाण्याकडे मागताय, पण तुम्ही 1 करोड रुपये कुठल्याही प्रकारे नाही ना मिळवू शकत. तर मी स्वतः कष्ट करीन, मी त्या कष्टातनं 1 करोड रुपये मिळवायचा प्रयत्न करीन, असं जर तुम्ही मॅनिफेस्ट केलं तर तुमचं हे इंटेन्शन लवकरात लवकर तुम्हाला मॅनिफेस्ट करायला मदत करतं पाणी. एक महत्त्वाची गोष्ट ही कायम लक्षात ठेवायची की जेव्हा तुम्ही इंटेन्शन सेट करता किंवा पाण्याकडे जेव्हा तुम्ही 1 करोड रुपये मागता तेव्हा असं काही होणार नाही आहे बरं का जादूबिदू की मी पाण्याकडे आत्ता मागितले आणि तुम्हाला एक 5-6 तासामध्ये ते पैसे मिळाले, किंवा माझ्या दारामध्ये आत्ता कोणीतरी 1 करोड रुपये घेऊन आलेला आहे, किंवा त्याच्याबरोबर तुमची मेहनतही तितकीच महत्त्वाची आहे नाही का. बेसिकली काय आहे माहिती आहे का की पाणी हे पंचमहाभूतांमध्ये गणलं जात असल्यामुळे इथे तुमचं मॅनिफेस्टेशन फार लवकर होतं. मग आता तुम्ही म्हणाल की 1 करोड रुपये मला मिळतील का लगेचच? हो, तर जे तुम्हाला पुढच्या 5 वर्षात 1 करोड रुपये मिळणार आहेत ते तुम्हाला आपोआप मॅनिफेस्टेशननी आणि तुमच्या मेहनतीने ते 2 वर्षात मिळण्याची शक्यता निर्माण होते जास्ती या मॅनिफेस्टेशननी. त्यामुळे पाण्याला खूप महत्त्व आहे. तुम्ही फास्ट ट्रॅक हा शब्द ऐकला आहे का? ऐकला असेलच. आपण बऱ्याचशा कोर्टाच्या केसेस बघतो, कोर्टामध्ये हा शब्द जास्ती वापरला जातो की फास्ट ट्रॅक केसेस. म्हणजेच काय की त्या कोर्टाचा निकाल जो असतो तो पटापट लावण्यासाठी हा शब्द उपयोगात आणला जातो. तर अशा प्रकारे हे जे पाणी आहे ते तुमचं मॅनिफेस्टेशन फास्ट ट्रॅक करायला मदत करतं आणि तुम्हाला जे 5 वर्षात गोष्ट मिळणार आहे ती 2 वर्षात मिळण्याची शक्यता जास्ती निर्माण होते. आत्ताच आपण वॉटर मॅनिफेस्टेशनबद्दल भरपूर काही ऐकलं. आता तुम्हाला वॉटर टेक्निक्स थोड्याफार प्रमाणात कळलेलीच आहेत. तुम्हाला जर ह्याच्यामधला अजून डिटेल व्हिडिओ हवा असेल तर मी तो लवकरच घेऊन येईल. लवकरात लवकर सोलफुल कनेक्शन्स विथ गीतावरती जा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला मॅनिफेस्टेशन हा जर विषय हवा असेल, कारण आजकाल तो खूप प्रचलित आहे आणि खरोखर युनिवर्स तुमच्यापर्यंत पोचत असतं, तर हे तुम्हाला जर कशा प्रकारे करावं, काय करावं हे जर जाणून घ्यायची इच्छा असेल तर आपला चॅनल
फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी लवकरच नवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करीन. नमस्ते.